हा पॉइंट आपण समजून घेतला होता. तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट हाफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन्स केल्यानंतर तयार होणार आहे. प्रायमरी अमाइनचं जर आपण एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड सोबत रिएक्शन्स केली तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होतो. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट ची आपण डेफिनेशन सुरुवातीला केली होती की जे अमोनियम सॉल्ट असते, अमोनियम सॉल्ट कोणाला म्हणत असतो आपण, NH4 पॉझिटिव्ह जो असतो, NH4 पॉझिटिव्ह एक कोऑर्डिनेशन बॉन्ड असते याच्यात H सोबत, आणि X निगेटिव्ह असा जो कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतो त्याला आपण काय म्हणतो की क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. याला आपण काय म्हणतो, क्वाटर्नरी अमोनियम. ऍक्च्युअली आपण अमोनियम सॉल्ट म्हणतो, याला काय म्हणतो, अमोनियम सॉल्ट. अमोनियापासून तयार झाला नाही, तर हे अमोनियम सॉल्ट आहे. या अमोनियम सॉल्टचे फोर हायड्रोजन जर आपण काय केले, रिप्लेस केले फोर सेम ऑर डिफरंट अल्किल किंवा एरिल ग्रुपनं, तर तयार होणारा जो डेरिव्हेटिव्ह असेल तो कोणता राहणार आहे, R4 N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह. हा एक कोऑर्डिनेशन बॉन्ड असेलच इथे, नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच R4 N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह. यालाच आपण काय म्हणत असतो, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणत असतो. तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची डेफिनेशन पाठ करायची नाहीये आपल्याला. काय म्हणणार आहोत आपण, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. आता हे जे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे याची डेफिनेशन्स काय केली होती तुम्ही, दीज आर टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनियम सॉल्ट. काय लिहिसाल तुम्ही, दीज आर टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनियम सॉल्ट ऑब्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ all four hydrogen atom from ammonium salt by four same or different alkyl or aryl group called as quaternary ammonium salt. एकदा पुन्हा सांगतो, these are tetra alkyl derivatives of ammonium salt. हे टेट्रा अल्किल डेरिव्हेटिव्ह असतात अमोनियम सॉल्टचे, obtained by replacement of all four hydrogen atoms of ammonium salt by four same or different alkyl or aryl group. त्याला आपण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणतो. त्यानंतर आपण रिप्रेझेंटेशन्स ऑफ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, रिप्रेझेंटेशन्स ऑफ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टचं काय करणार आहोत आपण, रिप्रेझेंटेशन्स अमोनियम सॉल्ट. सांगा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टला आपण कसं रिप्रेझेंट करत असतो, R4 N पॉझिटिव्ह X निगेटिव्ह. तर X मे बी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, OH ग्रुप सुद्धा राहू शकते, असं काही नाहीये त्या प्रकारे. आता बघा, हे जे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे यांचे काही एक्झाम्पल जर आपण घेतले तर जसं टेट्रामिथिल अमोनियम सॉल्ट, टेट्रा म्हणजे 4 टाइम्स, टेट्रामिथिल अमोनियम क्लोराइड सॉल्ट, ब्रोमाइड, असं कोणताही घेता येते. टेट्रा इथिल C2H5/4 N पॉझिटिव्ह Br निगेटिव्ह, टेट्रा इथिल अमोनियम ब्रोमाइड. असं काही नाही आहे की तुम्ही 2 वेळेस इथे 3 वेळेस इथिल ग्रुप देऊ शकता, एक वेळेस मिथिल ग्रुपही लावू शकता. म्हणजे ट्रायइथिल NN ट्रायइथिल मिथिल अमोनियम क्लोराइड सॉल्ट असं म्हणसाल याला. तर हे एक्झाम्पल झाले. त्यानंतर आपण यांचं प्रिपरेशन समजून घेतलं होतं. काय घेतलं होतं, प्रिपरेशन्स ऑफ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आपण जो टर्शरी अमाइन्स आहे याचं जर अल्किलेशन्स केलं तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होते. फॉर एक्झाम्पल, आपण जर ट्रायइथिल अमाइन घेतला, काय घेतला, असा ट्रायइथिल अमाइन्स घेतला आणि त्याची इथिल आयोडाइड सोबत रिएक्शन्स केली आहे की नाही, हिटिंग केली यांची, तर हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स यांच्यासोबत देईल आणि याच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करेल. त्याच्यामुळे C2H5/4 टेट्राइथिल अमोनियम आयोडाइड हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. तर अशा प्रकारे आपण टर्शरी अमाइन्स पासून हे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट प्रिपेअर्ड करू. आता आपल्याला या क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची एक रिएक्शन समजून घ्यायची आहे जी आपल्या सिलेबसमध्ये आहे, हाफमन्स एलिमिनेशन्स रिएक्शन्स. काय, हाफमन्स एलिमिनेशन्स रिएक्शन्स ही क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टचीच रिएक्शन्स आहे. त्याच्यामुळे आपण इथे समजून घेऊ हाफमन एलिमिनेशन्स. हाफमन एलिमिनेशन रिएक्शन्स आपल्याला फोकस करायचं आहे. एलिमिनेशन्स म्हणजे बीटा एलिमिनेशन्स आहे, बीटा एलिमिनेशन्स, आणि ही एलिमिनेशन इंटरेस्टिंग आहे. या एलिमिनेशन्स म्हणजे बीटा एलिमिनेशन्स रिएक्शन्स करणार आहोत आपण. तर या बीटा एलिमिनेशन्स मध्ये
कॉन्ट्रास्ट टू द सेटझेप रूल, म्हणजेच सेटझेप रूलच्या कॉन्ट्रास्ट मध्ये हे रिएक्शन्स होईल. लेस सबस्टिट्यूटेड अल्कीन तयार होईल. महत्वाचं आहे या रिएक्शन्स मध्ये की या हाफमन्स एलिमिनेशन्स मध्ये काय असते, लेस सबस्टिट्यूटेड अल्कीन तयार होणार आहे. जिथे मोर सबस्टिट्यूशन असेल तो अल्कीन मध्ये कन्वर्ट होणार नाही, लेस सबस्टिट्यूटेड अल्कीन तयार होईल. आणि इट इज कॉन्ट्रास्ट, हे कॉन्ट्रास्ट ऑफ सेटझेप रूल, जे सेटझेप रूल एलिमिनेशन्स मध्ये आपण वापरत असतो त्याच्या हे कॉन्ट्रास्ट रिएक्शन्स घडणार आहे. म्हणून इट इज कॉन्ट्रास्ट ऑफ सेटझेप रूल. सर्वांना माहिती आहे की एलिमिनेशन्स मध्ये कोणता रूल असतो, सेटझेप रूल असतो. तर याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये ही रिएक्शन्स होईल. कॉन्ट्रास्ट ऑफ सेटझेप रूल, या सेटझेप रूलच्या कॉन्ट्रास्ट मध्ये ही रिएक्शन्स घडल. आता ही हाफमन्स एलिमिनेशन्स आहे काय तेही समजून घेऊ आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आता इथे आपण हाफमन एलिमिनेशन्स रिएक्शन समजून घेणार आहोत. तर हे नेमकी रिएक्शन्स कोणाकोणाची आहे, एलिमिनेशन्स रिएक्शन्स तर कोणाची आहे, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट घेतो आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे. पहिले तर मी एक फ्लो टाईप समजावून सांगतो तुम्हाला की तुम्ही काय घेसाल, इथे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट घेसाल. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट घेऊ आपण पहिल्यांदा. या क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन्स करू. कोणासोबत हिटिंग करू, मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत. आणि आपल्याला काय भेटल, क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड भेटल. काय भेटल आपल्याला, क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड भेटल. बघा लक्षात ठेवायचं आहे, पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे. क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड भेटल. हा हायड्रॉक्साईड जो आहे क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड भेटल. आणि हा हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे, जस्ट लाईक दॅट ऑफ NaOH और KOH. NaOH KOH कसे स्ट्रॉंग बेस आहे तसे हे एक डिलिक्विसियंट क्रिस्टलाइन सॉलिड असते, स्ट्रॉंग बेसिक सॉलिड असते. याला जर हीट केलं तर आपण कॉन्ट्रास्ट ऑफ सेटझेप रूल म्हणजेच लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्कीन तयार होते. म्हणजे आता होईल आपलं बीटा एलिमिनेशन्स. इथे काय सांगितलंय ते, तर अशा प्रकारे लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्कीन या रिएक्शन्स मध्ये तयार होईल. तर फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ, आहे की नाही. मी काय घेतलं की क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये एक टेट्रा इथिल, काय घेतला असा, टेट्रा इथिल अमोनियम आयोडाईड घेतला. आणि या टेट्रा इथिल अमोनियम आयोडाईडची कोणासोबत रिएक्शन्स करू आपण, मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत हिटिंग करू, मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत. तर हा OH निगेटिव्ह राहील, सिल्वर पॉझिटिव्ह राहील. हा OH इथे चालला जाईल आणि हा AgI निघून जाईल. अशा प्रकारे पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय भेटणार आहे, टेट्रा इथिल अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजे क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड भेटल. बघा आता मी लिहितो कसा तो लक्षात ठेवायचा आहे. हा टेट्रा इथिल काय भेटल, टेट्रा इथिल अमोनियम. आणि या आयच्या जागी आता काय येणार आहे, OH येऊन जाईल, अमोनियम हायड्रॉक्साईड OH, आहे की नाही. प्लस साईड प्रोडक्ट काय निघून जाईल तुमचा, AgI हा साईड प्रोडक्ट निघून जाईल. तर अशा प्रकारे आपला टेट्रा इथिल अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होईल. इथे टेट्रा इथिल अमोनियम हायड्रॉक्साईड नावाचा सॉल्टच भेटल हे. आता हा जो टेट्रा इथिल अमोनियम हायड्रॉक्साईड आहे हा स्ट्रॉंग बेसिक आहे, ऍज लाईक दॅट ऑफ KOH और NaOH. आणि आता हा एलिमिनेशन्स करल, हिटिंग केलं याचं स्ट्रॉंगली. आता मी जसं इथे थोडा हे असं लिहितो, टेट्रा इथिल 4 टाइम्स इथिल याला अटॅच करतो. आता बघा लक्षात ठेवायचं आहे, थोडी रिएक्शन समजून घेत असताना एलिमिनेशन्स करायचे आपल्याला. तर CH2 CH3 अशा प्रकारे हे टेट्रा इथिल अमोनियम आणि हायड्रॉक्साईड आहे. हायड्रॉक्साईड आपण याच्या बाहेर लिहू. आता काय होत असते, अल्फा बीटा एलिमिनेशन होते ऑन हिटिंग. याला जर आपण हीट केलं तर इथचा एक अल्फा कार्बन आणि इथचा एक, म्हणजेच इथे काय होईल, अल्फा बीटा एलिमिनेशन्स होईल. बीटा कार्बनचा हायड्रोजन्स आणि हे इलेक्ट्रॉन्स इकडे जातील आणि इथचा H निघून जाईल. म्हणजेच हे एलिमिनेशन्स रिएक्शन्स होईल हिटिंग केल्यानंतर. आणि याच्यातून एक वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. इथं बीटा कार्बनचा हायड्रोजन OH सोबत चालला जाईल आणि हा आपले लोन पेअर इलेक्ट्रॉन्स इथं देऊन देईल नायट्रोजन्सला. आणि फायनली आपलं काय तयार होणार आहे, हे जे ट्राय इथिल आहे
ट्रायइथिल अमोनियम ट्रायइथिल अमाइन्स तयार होईल प्लस एक इथिलीन तयार होईल आणि प्लस एक H2O. पुन्हा ही रिएक्शन समजावून सांगतो मी, थोडी जर तुम्हाला असे गजबज वाटत असेल तर पुन्हा सांगतो. इथपर्यंत लक्षात आलं? तुमच्या लक्षात आलं तर या रिएक्शन्सला आपण हाफमन्स एलिमिनेशन्स रिएक्शन्स म्हणतो. बघा मी एक एक्झाम्पल घेतो पुन्हा, की आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं की टेट्राइथिल, आपण ऍक्च्युअली जर असा घेतला तर टेट्राइथिल अमोनियम सॉल्ट जर घेतला पहिल्यांदा, टेट्राइथिल अमोनियम आयोडाईड, इथे पुन्हा एक इथिल ग्रुप घेतला असा आणि यांची रिएक्शन्स टेट्राइथिल हा वाला कॉम्प्लेक्स राहणार आहे, याच्यावर नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज राहील कोऑर्डिनेशन बॉन्ड केल्यामुळं, आणि आयोडाईड घेतला आपण टेट्राइथिल अमोनियम आयोडाईड. यांची सुरुवातीला आपण कोणासोबत रिएक्शन्स करून राहिलो? सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत, मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत आपण यांची रिएक्शन्स केली. काय होणार आहे? मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत रिएक्शन्स केली तर हा OH न्यूक्लिओफाईल इथे जाईल, आयोडीन निघून जाईल आणि आपल्याला अशा प्रकारे टेट्राइथिल अमोनियम हायड्रॉक्साईड भेटल. काय भेटल? टेट्राइथिल. तुम्ही डायरेक्ट 4 टाइम्स लिहिलं तरी चालते त्याला, मी थोडंसं समजावून सांगत असताना याला इलॅबोरेटेड फॉर्म मध्ये लिहून राहिलो. तर अशा प्रकारे हा वाला जो तुमचा आहे टेट्राइथिल अमोनियम हायड्रॉक्साईड नावाचा सॉल्ट भेटल प्लस AgI हा साइड प्रोडक्ट भेटल प्रेसिपिटेट. आता हा जो आहे टेट्राइथिल अमोनियम हायड्रॉक्साईड हा स्ट्रॉंगली बेसिक आहे. कसा आहे हा? स्ट्रॉंग बेसिक आहे, जस्ट लाईक दॅट ऑफ NaOH और KOH. इट इज ऑन हिटिंग. याला जर आपण स्ट्रॉंगली हिट केलं तर हे काय करते? बीटा एलिमिनेशन्स रिएक्शन दाखवते. म्हणजेच काय होते? हा लोन पेअर इलेक्ट्रॉन्स इथं देऊन टाकते. इथचा एक हायड्रोजन जो आहे तो आपले 2 इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट करल, हे H पॉझिटिव्ह निघून जाईल. म्हणजे या बीटा पोझिशनचा हायड्रोजन्स आणि या अल्फा पोझिशनसून लोन पेअर इलेक्ट्रॉन्स नायट्रोजन्सला वापस दिला जाईल आणि हा आपला हायड्रोजन जात असताना आपली बॉन्डिंग पेअर या दोघा कार्बनच्या मधात देऊन टाकल आणि त्यामुळं आपल्याला काय तयार होईल? अशा प्रकारे हे इथिल ग्रुप किती टाइम्स? 3 टाइम्स नायट्रोजनला अटॅच ट्रायइथिल अमाइन्स तयार होईल प्लस CH2 डबल बॉन्ड CH2 इथिलीन तयार होईल, याचा बीटा एलिमिनेशन होईल प्लस H2O बाय प्रोडक्ट तयार होईल. अशा प्रकारे आपण इथिलीन तयार करू शकतो. आता याला आपण काय म्हटलं की हे कॉन्ट्रास्ट टू द सेटझेप रूल आहे, तर ते मी आता तुम्हाला समजावून सांगतो. सपोज एक दुसरं उदाहरण घेतलं आपण, असं एक उदाहरण घेतलं आपण NNN ट्रायइथिल प्रोपिल अमोनियम क्लोराईड. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता मी काय करतो, इथे हा वाला इथिल 3 वेळेस घेतो NNN ट्रायइथिल आणि एक प्रोपिल ग्रुप घेतो. काय घेतो? प्रोपिल. प्रोपिल हा मोर सबस्टिट्यूटेड आहे. हा वाला कार्बन कसा आहे? मोर सबस्टिट्यूटेड आहे. मोर सबस्टिट्यूटेड आहे म्हणजे याला एक दुसरा एक ग्रुप अटॅच आहे. इकडे हा वाला कार्बनला एकच कार्बन अटॅच आहे. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता बघा, तर आपण असं जर घेतलं एक क्वाटर्नरी अमोनियम क्लोराईड घेतला असा, ठीक आहे. याची जर रिएक्शन्स कोणासोबत केली? सिल्वर मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत, मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत जर केली सुरुवातीला, तर नॅचरली याचं काय कन्व्हर्शन होईल? या क्वाटर्नरी अमोनियम क्लोराईडचं हायड्रॉक्साईड मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे याचं नाव काय देतो ते लक्षात ठेवायचं आहे. NNN 3 वेळेस आहे आपला इथिल, म्हणून ट्राय इथिल N प्रोपिल किंवा प्रोपिल क्लोराईड सॉल्ट म्हणतात त्याला. अशा प्रकारे क्लोराईड अमोनियम सॉल्ट, अमोनियम येईल ना याच्यात, अमोनियम सॉल्ट असं याचं नाव आहे. हा वाला सॉल्ट घेतला आपण आणि याची रिएक्शन मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत केली, तर सुरुवातीला काय होईल? तुमचा हा ट्रायइथिल तर ऍज इट इज राहणार आहे की नाही? हा नायट्रोजनही ऍज इट इज आहे पॉझिटिव्ह आणि N प्रोपिल ग्रुपही ऍज इट इज राहील. फक्त या क्लोराईडच्या ऐवजी काय येईल? तुमचा हायड्रॉक्साईड येईल प्लस AgCl हा बाय प्रोडक्ट तयार होईल. आता सेकंड स्टेप मध्ये जेव्हा आपण एलिमिनेशन्स करू, याला हिटिंग करू, हा जो आहे NNN, आता याला काय म्हणू आपण? NNN ट्रायइथिल, 3 वेळेस इथिल आहे, ट्रायइथिल प्रोपेनियम आहे की नाही? तर याचं नाव काय राहणार आहे? प्रोपिना अमोनियम, प्रोपेना अमोनियम हायड्रॉक्साईड हा तयार झाला.
आता हा जो तयार झालेला सॉल्ट आहे म्हणजे याचं हा स्ट्रॉंगली बेसिक आहे, याला 3 वेळेस इथिल ग्रुप अटॅच आहे आणि एक एन प्रॉपिल ग्रुप सुद्धा अटॅच आहे. पण आता ही काय म्हटलंय आपण, लेस सबस्टिट्यूटेड अल्किन तयार होणार आहे याच्यातून. हा वाला जो आहे हा मोर सबस्टिट्यूटेड अल्किन तयार होईल. हा जर तयार झाला असता तर हा झाला असता मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. त्याच्यामुळे इथचं आपण याची एलिमिनेशन करायची नाही. नाहीतर आपल्याला माहिती आहे की हाही अल्फा बीटा कार्बन आहे, हाही अल्फा बीटा कार्बन आहे, हाही अल्फा बीटा कार्बन आहे, हाही अल्फा बीटा, पण हे तिन्ही सारखे आहेत. तुम्ही कुठूनही काढला तरी एकच आन्सर येईल. फक्त इथून जर काढला असता तर तुमचं आन्सर काय आलं असतं, प्रोपीन आलं असतं. प्रोपीन हा मोर सबस्टिट्यूटेड अल्किन आहे. काय, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन. पण या रिएक्शन मध्ये मोर सबस्टिट्यूटेड अल्किन तयार नाही होत, लेस सबस्टिट्यूटेड अल्किन तयार होते. हे महत्वाचं आहे या रिएक्शन. बरोबर आहे. म्हणून आता हे यापैकी कोणता तरी जाईल. म्हणजे एक बीटा कार्बनचा आपण काय काढू, हायड्रोजन काढू. हा जो हायड्रॉक्साईड आहे आपला, आहे की नाही, याला जर हिट केलं तर या बीटा कार्बनचा हायड्रोजन इथे जाईल आणि हे इलेक्ट्रॉन्स इथे देऊन टाकेल. त्याच्यामुळे आपलं काय तयार होणार आहे, अशा प्रकारे हे इथिल 2 टाइम्स याला अटॅच राहील आता आणि एक एन प्रॉपिल ग्रुप अटॅच राहील. म्हणजेच आपण काय म्हणणार आहोत, एन एन डायइथिल एन प्रॉपिल अमाइन तयार होईल प्लस CH2 डबल बॉन्ड CH2 तयार होईल प्लस काय होणार आहे, एक H2O बाय प्रोडक्ट तयार होईल. म्हणजे इथिन तयार केलं जाईल. ज्यांनी प्रॉपिन तयार केला म्हणजे इथून जर बीटा एलिमिनेशन केलं असतं तर हा तयार झाला असता. पण दिस रिएक्शन इज कॉन्ट्रास्ट टू द सेटझेप रूल. म्हणजे लेस सबस्टिट्यूटेड अल्किन तयार होते. काय तयार होते, लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन इज फॉर्म प्रिफर इन दिस रिएक्शन. म्हणून त्याच्यामध्ये जर अल्किन जो तयार होणार आहे तो छोटावाला तयार होत असेल तर तो प्रिफरन्शियली तयार होत असते आणि इट इज कॉन्ट्रास्ट टू द सेटझेप रूल. सेटझेप रूलचे हे कॉन्ट्रास्टिंग रिएक्शन असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे याचे एक्झाम्पल आहेत. तर तुम्ही कोणतंही एक एक्झाम्पल इथं सॉल्व्ह करून समजून घेऊ शकता. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांना. तर नेक्स्ट आता हे झाल्यानंतर आपण नेक्स्ट वाला कोणता हे पाहणार आहोत याच्यामध्ये, की ऍसिटिलेशन रिएक्शन्स. नेक्स्ट रिएक्शन्स कोणती पाहणार आहोत, ऍसिटिलेशन्स. ऍसिटिलेशन्स रिएक्शन्स और ऍसिलेशन्स, काय म्हणू शकतो आपण, ऍसिलेशन्स ऑफ अमाइन्स. अमाइन्स आपण आता काय करणार आहोत, ऍसिटिलेशन्स किंवा ऍसिलेशन्स. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की ऍसिलेशन म्हणजे काय होत असते. ऍसिलेशन्स म्हणजे ऍसिल ग्रुप ऍड करणे. RCO ग्रुपला आपण ऍसिल ग्रुप म्हणत असतो, एवढ्या ग्रुपला. आणि ऍसिटिलेशन म्हटलं, बघा लक्षात ठेवायचं आहे, ऍसिटिलेशन म्हटलं तर ही कोणासोबत रिएक्शन्स राहणार आहे, ऍसिटिल ग्रुप सोबत. तर हे ऍसिलेशन जर करायचं असेल आपल्याला, लक्ष ठेवा, ऍसिलेशन जर करायचं असेल तर आपण ऍसिल क्लोराईड वापरू शकतो. ऍसिल क्लोराईड म्हणजे कोणताही जनरल मध्ये RCOCl किंवा ऍसिल अनहायड्राइड वापरू शकतो. कोणताही एक ऍसिल अनहायड्राइड वापरू शकतो, याला आपण ऍसिल अनहायड्राइड म्हणतो. तर हे दोघ जण ऍसिल ग्रुप देणारे आहेत. आणि तुम्ही जर ऍसिटिलेशन म्हटलं तर ते फिक्स झालं. ऍसिटिलेशन म्हटलं की तुम्हाला ऍसिटिल ग्रुप महत्वाचा आहे. ऍसिटिल ग्रुप म्हणजे हा ऍसिटिल क्लोराईड सोबत रिएक्शन करून तुम्ही ऍसिटिलेशन करू शकता किंवा ऍसिटिक अनहायड्राइड सोबत रिएक्शन्स करून ऍसिटिल ग्रुप तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता. पहिले तर आपल्याला हे थोडंसं नॉलेज समजून घ्यावं लागेल. आता मी जेव्हा तुम्हाला 11वी पासून तर 12वी पर्यंत ऍसिलेशन किंवा ऍसिटिलेशन समजून राहिलो, तर हे कोणकोणत्या फंक्शनल ग्रुपवर होत असते हे लक्षात ठेवायचं आहे. लक्ष ठेवा, 12वी पर्यंत जेवढेही चॅप्टर आहेत त्या प्रत्येक चॅप्टर मध्ये रिएक्शन्स पार्ट नाही करायची. ऍसिलेशन असो का ऍसिटिलेशन असो, बरोबर आहे. हे कोणत्या फंक्शनल ग्रुपमध्ये रिएक्शन्स घडत असते हे खूप महत्वाचं आहे. ही एक अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप जर असेल तर ऍसिलेशन्स घडत असते. अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप म्हणजे OH, हा ऍसिडिक हायड्रोजन जातो आणि याच्या जागी ऍसिलेशन होत असते. त्यानंतर अमाइन्स चॅप्टर मध्ये ऍसिलेशन येईल. अमाइन चॅप्टर मध्ये ऍसिलेशन्स आल्यानंतर प्रायमरी अमाइन्स मध्ये 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असतात. त्याच्यामुळं या हायड्रोजन रिप्लेस करून इथं ऍसिल ग्रुप येईल. आणि हे जेव्हा असं होते आणि सेकंडरी अमाइन्स मध्ये एक रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम असते. तर ते प्रायमरी अमाइन्स, बघा लक्षात ठेवायचं आहे, प्रायमरी अमाइन्स मध्ये ऍसिलेशन्स होईल, सेकंडरी अमाइन्स मध्ये सुद्धा ऍसिलेशन्स होईल.
आणि अल्कोहोल मध्ये ऍसिलेशन्स होत असते. तर सध्या तर अल्कोहोल चॅप्टर चालू नाही आपलं, पण अल्कोहोल मध्येही ऍसिलेशन होत असते. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर कोणत्या फंक्शनल ग्रुपवर ऍसिल ग्रुप ऍड होत असते हे माहिती पाहिजे. आता यानंतर एरोमॅटिक कंपाऊंड मध्येही आपण पाहिलं होतं. तुम्ही जर एरोमॅटिक कंपाऊंड घेतला तर एरोमॅटिक कंपाऊंड मध्येही ऍसिलेशन होत असते. रिंगवर जर ऍसिलेशन झालं म्हणजे रिंगवरचा हायड्रोजन जाऊन जर ऍसिल ग्रुप इथे इंट्रोड्यूस झाला तर या रिएक्शन्सला आपण काय म्हणतो? फ्रिडल क्राफ्ट. काय म्हणतो? फ्रिडल क्राफ्ट ऍसिलेशन्स म्हणतो. काय म्हणतो? फ्रिडल क्राफ्ट ऍसिलेशन्स. हा फरक आहे. आणि फ्रिडल क्राफ्ट ऍसिलेशन्स करत असताना आपण अनहायड्रस AlCl3 हा लेविस ऍसिड वापरत असतो. लेविस ऍसिड कॅटलिस्ट वापरत असतो. बरोबर आहे. आणि हे जे रिएक्शन्स करत असतात या ऍलिफॅटिक कंपाऊंड मध्ये अल्कोहोल अमाइन्स यांच्यावर ऍसिलेशन्स हे स्ट्रॉंग बेसच्या प्रेझेन्स मध्ये केल्या जात असते. पायरिडीन नावाचा जो स्ट्रॉंग बेस आहे तर यांच्या प्रेझेन्स मध्ये केल्या जात असते. हा फरक आहे. त्याच्यामुळे कोणत्याच चॅप्टर मध्ये ऍसिलेशन किंवा ऍसिटिलेशन रिएक्शन्स पाठ करायची नाही. कोणतंही चॅप्टर येऊ द्या ज्यांच्यामध्ये असे फंक्शनल ग्रुप येईल त्याच्यावर ऍसिलेशन्स रिएक्शन्स होत असते. फॉर एक्झाम्पल मी जर एक अल्कोहोल चॅप्टर मध्ये ही रिएक्शन्स तुम्हाला जर सांगितली असती ऍसिलेशन करा म्हणून किंवा ऍसिटिलेशन्स करा म्हणून, तर सपोज मी इथिल अल्कोहोलची रिएक्शन जर म्हटलं असतं तुम्हाला, मी पहिले जनरल सांगून राहिलो मग आपल्या चॅप्टरवर येऊ, यांची जर ऍसिटिल क्लोराईड सोबत रिएक्शन्स करा म्हटलं असतं तर मला पाठ करायचं कामच नसतं. मी कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली असती? स्ट्रॉंग बेस पायरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये केली असती. नॅचरली हा इलेक्ट्रोफाईल, हा न्यूक्लिओफाईल, हा वाला तुमचा इथचा एच निघून गेला असता हायड्रोजन्स आणि हा न्यूक्लिओफाईल, हा वाला इथे आला असता आणि HCl तुमचा साइड प्रोडक्ट म्हणजे ऍसिटिल ग्रुप इंट्रोड्यूस झाला असता बाय रिप्लेसिंग द अल्कोहोलिक एच. हा जो अल्कोहोलिक एच रिप्लेस केला गेला असता आणि याच्या जागी काय आला असता? असा ऍसिल ग्रुप इंट्रोड्यूस झाला असता C डबल बॉन्ड OCH3 म्हणजे इस्टर तयार झाला असता तो, आहे की नाही? इथिल ऍसिटेट म्हटलं असतं आपण याला, इथिल ऍसिटेट. हा इस्टर तयार झाला असता प्लस साइड प्रोडक्ट HCl भेटलं असता. इवन तुम्ही या इथिल अल्कोहोलचं ऍसिटिलेशन्स करत असताना हा जरी वापरला असता तरी चालला असता, ऍसिटिक अनहायड्राइड. तुम्ही ऍसिटिलेशन्स करण्यासाठी ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड या दोनपैकी कोणताही वापरू शकता. आणि ही रिएक्शन्स करत असताना आपण पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये केली असती. पुन्हा हा इलेक्ट्रोफाईल आणि हा इलेक्ट्रोफाईल H पॉझिटिव्ह, हा ऍसिटिल ग्रुप इथचा H काढून रिप्लेस झाला असता आणि हा साइड प्रोडक्ट ऍसिटिक ऍसिड आला असता. आन्सर तेच राहिलं असतं, फक्त साइड प्रोडक्ट चेंज झालं असतं. इथिल ऍसिटेटच आपला मेन आन्सर आलं असतं. ऍसिडच्या ऐवजी ऍसिटिक ऍसिड हा साइड प्रोडक्ट आला असता. बस असा फरक राहिला असता या दोन रिएक्शन्स मध्ये. हे तर अल्कोहोल चॅप्टर मधलं ऍसिटिलेशन्स आहे की नाही? इव्हन मी तुम्हाला ही रिएक्शन्स जेव्हा तुम्ही बायोमॉलिक्यूल समजून घेसाल तेव्हा ग्लुकोज मध्ये जर करायला लावली असती तर ग्लुकोजचा फॉर्म्युला असा आहे की नाही? त्याच्यात 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहेत. हे 4 हायड्रॉक्सी ग्रुप म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप सेकंडरी आणि हे 4 सेकंडरी हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, OH ग्रुप आहे. आणि इथे एक 1 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. आता मी जर याचं ऍसिटिलेशन केलं असतं तर मी जर याचं ऍसिटिलेशन केलं असतं तर म्हणजेच ऍसिटिल क्लोराईड सोबत रिएक्शन्स करायला सांगितली असती तुम्हाला पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये, तर मला पाठ करायचं कामच नव्हतं. मी तेच शिकणार आहो. लक्ष ठेवा की मला माहिती आहे की हे ऍसिटिल ग्रुप असला आणि इथे जर OH ग्रुप असले तर ते सर्व रिप्लेस होणार आहे, म्हणून 5 मोल्स घ्यावं लागेल. हे 1 मोल ग्लुकोजचं कम्प्लीट ऍसिटिलेशन करण्यासाठी 5 मोल्स आपल्याला ऍसिटिल क्लोराईड घ्यावं लागेल. आणि फायनली या अल्डिहाइड वर काहीच होणार नाही, पण हा जो OH आहे तिथे कोणता ग्रुप लागल? ऍसिटिल ग्रुप. इथे 4 टाइम्स लागल 4 OH ग्रुप असल्यामुळे, आणि इथे 1 टाइम्स ऍसिटिल ग्रुप लागल. अशा प्रकारे पेंटा 5 वेळेस आहे ना, पेंटा ऍसिटिल काय तयार होईल? पेंटा ऍसिटिल ग्लुकोज नावाचा कंपाऊंड तयार होईल प्लस 5 HCl साइड प्रोडक्ट भेटल. आलं का लक्षात? म्हणजे मला काय सांगायचं होतं की हे ऍसिटिलेशन्स कोणत्या फंक्शनल ग्रुपशी फेवरेबल आहे? फंक्शनल ग्रुप जर कोणता असेल, OH ग्रुप असेल, तर हे ऍसिटिलेशन रिएक्शन आहे. तुमचं 11th मध्ये केमिस्ट्री ऑफ एव्हरीडे लाईफ नावाचं चॅप्टर आहे,
तिथे तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड पासून ऍस्पिरिन तयार करायचं असते. हा वाला एक OH ग्रुप आहे, ऍसिड ग्रुप आहे आणि एक अल्कोहोलिक ग्रुप आहे. याला आपण सॅलिसिलिक ऍसिड म्हणत असतो, सॅलिसिलिक ऍसिड म्हणत असतो. बरोबर आहे. या सॅलिसिलिक ऍसिडचं जर ऍसिटिलेशन केलं असतं तुम्ही ऍसिटिल क्लोराइड किंवा ऍसिटिक अनहायड्राइडच्या प्रेझेन्स मध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये, काय झालं असतं बरं माहितीये का? रिएक्शन स्टार्ट करायला लागली नसती. तुम्हाला मी जे नॉलेज सांगून राहिलो ते लक्षात ठेवायचं आहे की इथे जे OH ग्रुप आहे अल्कोहोल मधला तो रिप्लेस झाला असता आणि त्याच्या जागी ऍसिटिल ग्रुप जाऊन इंट्रोड्यूस झाला असता, आहे की नाही? आणि आपल्याला अशा प्रकारे एक ऍस्पिरिन नावाचा ड्रग्स तयार झाला असता, पेन किलर ड्रग्स म्हणतो आपण याला. इथे काय लागला असता? असा ऍसिटिल ग्रुप लागला असता, ऍसिटॉक्सी बेन्झोइक ऍसिड कॉल्ड ॲज ऍस्पिरिन. ऍस्पिरिन नावाचा ड्रग्स तयार झाला असता प्लस HCl. क्लिअर झालं? म्हणजे मला एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती की हा जो OH ग्रुप असते ते याच्यावर ऍसिटिलेशन होत असते. आता दुसरं चॅप्टर आहे आपला अमाइन्स. अमाइन्सवर आपण ऍसिटिलेशन रिएक्शन समजून घ्यायचे असते. म्हणजे पूर्ण ऍसिटिलेशन रिएक्शन तुम्ही 12वीतल्या अशा बाहेर काढायच्या आहे. आता आपण आज अमाइन्सचं ऍसिटिलेशन करणार आहोत. अमाइनचं ऍसिटिलेशन करणार आहोत म्हणजे एक तर ऍसिटिल क्लोराइड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड सोबत रिएक्शन्स करू. तर सुरुवातीला आपण 3 प्रकारचे अमाइन्स आहे आपल्याला माहिती आहे. एक प्रायमरी अमाइन्स. प्रायमरी अमाइन्स पेशी असे 2 रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे. तुम्ही सेकंडरी अमाइन्स घेतला तर नायट्रोजनला अटॅच एक रिप्लेसेबल हायड्रोजन ऍटम आहे, त्याच्यामुळे याच्यावरही ऍसिटिलेशन होईल. पण तुम्ही जर टर्शरी अमाइन्स घेतला तर त्याच्यावर ऍसिटिलेशन रिएक्शन होणार नाही. टर्शरी अमाइन्स डू नॉट अंडरगो ऍसिटिलेशन्स किंवा ऍसिलेशन्स बिकॉज नो हायड्रोजन atoms attached to the nitrogen atoms. In tertiary amines, there is no replaceable hydrogen atom attached to the nitrogen atoms. Hence, tertiary amines do not undergo acetylations. त्याच्यामुळे tertiary amines वर तुमचं acetylations reactions होणार नाही. बरोबर आहे? हे acetylations tertiary amines वर होणार नाही. Only primary amines and secondary amines undergo acetylations. आता याचं जर ऍसिटिलेशन झालं तर एक अमाइड नावाचा कंपाऊंड तयार होतो. काय तयार होतो? अमाइड. आणि अमाइड इज लेस बेसिक. काय असतो हा? लेस बेसिक दॅन अमाइन्स. अमाइन्स पेक्षा हा लेस बेसिक असतो. बघा आता आपण एक्झाम्पल घेऊ आणि पहिल्यांदा प्रायमरी अमाइनचं ऍसिटिलेशन करू. एक एक्झाम्पल घेऊ प्रायमरी अमाइनचं आणि त्याचं ऍसिटिलेशन करू. तर प्रायमरी अमाइन्स मध्ये तुम्ही जेव्हा ऍसिटिलेशन करसाल तर तुम्हाला ती रिएक्शन्स मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ प्रायमरी अमाइन्स मध्ये. जसं आपण इथिल अमाइन्स घेतला एक प्रायमरी अमाइन्स. ठीक आहे. आपण प्रायमरी अमाइन्स मध्ये कोणतं एक्झाम्पल घेतलं? इथिल अमाइन घेतला. आणि इथिल अमाइनचं जर आपण ऍसिटिल क्लोराइड सोबत रिएक्शन्स केली, कोणासोबत रिएक्शन्स केली? ऍसिटिल क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडीन बेसच्या प्रेझेन्स मध्ये. वापस मी तुम्हाला सांगितलंय की इथचा एक ऍसिटिल ग्रुप इथे इंट्रोड्यूस करायचा आणि इथून HCl काढून टाकायचा आणि आपल्याला अशा प्रकारे N अल्किल ऍसिटा अमाइड तयार होईल. इथेना अमाइड म्हणू आता आपण इथे. काय होईल? N अल्किल ऍसिटा अमाइड प्लस HCl. तर आता N ला कोणता आहे? इथिल ग्रुप आहे म्हणून आपण याला नाव देताना N इथिल. याला काय म्हणत असतो माहिती आहे का IUPAC मध्ये? इथेना अमाइड. इथेना अमाइड असं म्हणतो की नाही आपण? तर आता या H ला काय लावला गेला? इथिल ग्रुप लागलेला आहे म्हणून याचं नाव काय राहणार आहे? N इथिल इथेना अमाइड. म्हणून याचं नाव राहणार आहे N इथिल इथेना अमाइड असं तयार होईल. क्लिअर आहे? असंच जर तुम्ही एक्झाम्पल मध्ये सेकंडरी अमाइन्स घेतला, सेकंडरी अमाइन्स सुद्धा ऍसिटिलेशन होईल. एरोमॅटिक असो का एलिफॅटिक असू द्या. बघा लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही सेकंडरी अमाइन्स मध्ये जर कोणता घेतला असता, सपोज एक फिनिल, नंतर त्या फिनिलला तुम्ही कोणता एक ग्रुप लावलेला आहे? मिथिल ग्रुप. N ला एक मिथिल ग्रुप, फिनिल मिथिल अमाइन घेतला असेल किंवा यालाच आपण दुसरं नाव काय देत असतो? N मिथिल ऍनिलीन.
एन मिथिल IUPAC नाव राहणार आहे एन मिथिल एनिलीन. ठीक आहे. आणि याचं जर ऍसिटिलेशन केलं तर ऍसिटिलेशन आपण कोणासोबत करतो, ऍसिटिल क्लोराईड सोबत. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, पायरिडीन या बेसच्या प्रेझेन्स मध्ये. नॅचरली रिएक्शन्स मध्ये काहीच पाठ करायचं नव्हतं. हा ऍसिटिल ग्रुप तुम्हाला इंट्रोड्यूस करायचा होता, तर तो कुठं इंट्रोड्यूस होणार आहे, या हायड्रोजनला रिप्लेस करणार आहे. त्याचं फंक्शनच आहे ते. बस फंक्शन पाठ ठेवायचं आहे, पाठ रिएक्शन्स कोणतीच पाठ ठेवायची गरज नाही. इथे तुम्हाला काय भेटल, या हायड्रोजनच्या जागी ऍसिटिल ग्रुप येईल नवीन, आहे की नाही. याला तर इथेनामाइड म्हणसालच तुम्ही, काय म्हणसाल, इथेनामाइड या प्रकारे. पण आता 2 सबस्टिट्यूएंट आहे इथं सेकंडरी मध्ये, म्हणून आता आपल्याला यांना अल्फाबेटिकल ऑर्डरनं नाव द्यावं लागेल. म्हणून एन मिथिल, त्यानंतर एनलाच दुसरा काय, फिनिल. बेन्झिनलाच आपण सबस्टिट्यूएंट मध्ये फिनिल म्हणतो, आणि इथेनामाइड असा एक प्रोडक्ट तयार झाला असता. तर अशा प्रकारे प्रायमरी अमाइन्स असू द्या का सेकंडरी अमाइन्स असू द्या, याच्यावर ऍसिटिलेशन होणार आहे. इव्हन तुम्ही एरोमॅटिक अमाइन्स घेतला, म्हणजे जर एनिलीन घेतला असता, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर इथे आपल्याला 2 पॉसिबिलिटीज होत्या. मी आता सांगितलंय की ज्यावेळेस 2 पॉसिबिलिटीज आहे, म्हणजे प्रिव्हियस आपण जेव्हा यांची माहिती करून राहिलो, लक्ष ठेवा, तर मी तुम्हाला याचं फंक्शन सांगितलं होतं की एरोमॅटिक वर जर ती रिएक्शन झाली तर फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन म्हणतात. पण एरोमॅटिक सोबत जर कोणता ग्रुप असेल, OH असेल किंवा NH2 ग्रुप असेल, तर ते एरोमॅटिक रिंगवर होत नाही, या ग्रुपवर होते. आणि त्यामुळे आपण त्याला फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन नाही म्हणणार. समजलं, लक्षात आलं का. ते जर रिंगवर झालं ऍसिटिलेशन, तर त्याला आपण फ्रिडल क्राफ्ट ऍसिटिलेशन म्हणत असतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर रिंग आणि हे दोन्ही ग्रुप आहे, तर दोन्ही फेवरेबल आहे ऍसिटिलेशन करण्यासाठी. पण ज्यावेळेस NH2 आणि OH असेल रिंगवर, तर ते रिंगवर होणार नाही. ते ऍसिटिलेशन तुमचं कोणत्या ग्रुपवर होणार आहे, फंक्शनल ग्रुपवर. म्हणून तुम्ही एनिलीनची रिएक्शन जर केली ऍसिटिल क्लोराईड सोबत पायरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये, तर नॅचरली इथचा H निघून जाईल आणि इथे CH3 ग्रुप येऊन जाईल. त्याच्यामुळे रिएक्शन्स पाठ करण्याचं कामच नाही आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला काय तयार होईल, एक ऍसिटिल ग्रुप इथे इंट्रोड्यूस होईल, म्हणून याला आपण ऍसिटिलेशन म्हणतो. प्लस HCl साइड प्रोडक्ट काय तयार होणार आहे याचं, एन फिनिल. याचं नाव काय दिसाल, एन फिनिल इथेनामाइड. इथेनामाइड हा वाला तुमचा इथेनामाइड आहे ना, आणि हा सबस्टिट्यूएंट झाला फिनिल ग्रुप, म्हणून याला एन फिनिल इथेनामाइड. तर आता ह्या रिएक्शन्स मध्ये आपण बेन्झॉइलेशन समजून घेऊ, बरोबर आहे, जे आपल्याला असं ब्रेन पॉवर साठी आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे आपल्या पुस्तकात.